आज 11 वाजता निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कर रचनेत कोणताही बदल सुचवलेला नाही. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तसेच आयात करतानाही बदल होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निर्मला सीतारामन यांनी केवळ 58 मिनिटात आपलं भाषण केलं. 2020 मध्ये त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण 2 तास 42 मिनिटं केलं होतं. निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेने झेप घेतल्याचं निरीक्षण व्यक्त केलं आणि सामाजिक न्याय हे आमच्या सरकारचं प्रमुख ध्येय आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. जास्तीत जास्त नोकऱ्या तयार करणं हे आमचं ध्येय आहे. गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने कामात पारदर्शकता आणली. गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स या जीडीपी वर सरकारचा भर आहे. गेल्या 10 वर्षात एफडीआयचं प्रमाण त्या आधीच्या 10 वर्षापेक्षा दुप्पट झालं. त्याबरोबरच $59,600 कोटी देशात 3 आर्थिक रेल्वे कॉरिडॉर, जय जवान जय किसान, जय विज्ञान जय अनुसंधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या आणि अटल बिहारी वायपीजी यांच्या घोषणेत नवी जोड दिली असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान अशी ती घोषणा आहे. नवसंशोधकांसाठी 1 लाख कोटींचा निधी 50 वर्षासाठी व्याजमुक्त किंवा कमी व्याजाने कर्ज रूपात देण्यात येईल. अंतरिम बजेट वाचायला सुरुवात करताना निर्मला सीतारामन यांनी काही आकडेवारी जाहीर केली. त्या म्हणाल्या, गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलं. 2047 ला भारताला विकसित राष्ट्र करू. 78 लाख वेंटर्सना मदत. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.8 कोटी लोकांना मदत केली. 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा झाला. महिला उद्योजकांना 30 कोटी मुद्रा योजनेतून कर्ज दिलं. आशा कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी मदतनीसांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा. निर्मला सीतारामन म्हणाल्या, आमच्या सरकारने पीक विमा योजनेचा 4 कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला. शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गरिबीची स्थिती सुधारणं हे आमचं ध्येय आहे. शेतकऱ्यांसाठी एमएसपी वाढवली. ग्रामीण भागातलं उत्पन्न वाढलं. सर्वसमावेशक प्रगत गरीब महिला, युवा, अन्नदाता यांच्या सशक्तीकरणावर लक्ष केंद्रित केलं. तेच प्राधान्य तेलबियांच्या उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणार. आयुष्यमान भारत योजना सर्व आशा सेविकांना देण्यात येणार. सर्वायकल कॅन्सर 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना लस देण्याचा प्रयत्न भारतात होणार आहे. यावेळी विकास दर चांगला राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण या विकासाची जाणीव सर्व भारतीयांना होईल का, हा प्रश्न समोर उपस्थित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार या आठवड्यात निवडणुकीच्या वर्षभरासाठीचं त्यांचं आर्थिक नियोजन सादर करण्यास सज्ज आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पावर आर्थिक बाबीपेक्षा राजकारणाचा अधिक प्रभाव दिसू शकतो. नवीन सरकार येईपर्यंत कराच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळणार आणि नवीन सरकार येईपर्यंत खर्च कसा केला जाणार याची खडानखडा माहिती त्यात असते. जेव्हा सरकारकडे संपूर्ण बजेट मांडण्याची वेळ नसतो तेव्हाही अंतरिम बजेट सादर करण्यात येतं. संपूर्ण बजेटमध्ये पुढील एका आर्थिक वर्षात 31 मार्च पर्यंत सर्व तरतुदी करण्याची सरकारला मुभा असते. जर संपूर्ण बजेट सादर करता आलं नाही तर होणाऱ्या खर्चासाठी संसदेची मंजुरी घ्यावी लागते. नवीन बजेट सादर होईपर्यंत ही मंजुरी आवश्यक असते. नवीन सरकार आल्यानंतर संपूर्ण बजेटच्या माध्यमातून खर्चाला मंजुरी मिळत नाही. तोपर्यंत खर्चाला संसदेची परवानगी लागते. त्याला लेखानुदान असं सुद्धा म्हणतात. संपूर्ण बजेट सादर करणं शक्य नसलं तरी या वर्षातल्या खर्चाला अंदाजपत्रक हे अंतरिम बजेटमध्ये सादर करावं लागतं. नवीन सरकार आल्यानंतर जेव्हा संपूर्ण बजेट सादर केलं जातं तेव्हा या अंदाजपत्रकात बदल करण्याची मुभा असते. संपूर्ण बजेटमध्ये आदल्या वर्षीचा संपूर्ण जमा खर्च सादर केला जातो. अंतरिम बजेटमध्येही हा जमा खर्च सादर करावा लागतो. मात्र अंतरिम बजेटमध्ये निवडणुकीपर्यंतच्या अंदाजपत्रकाचा समावेश होतो. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या काळात एखाद्या योजनेचा समाजमानावर मोठा परिणाम होणार असेल किंवा एखादी योजना मतदारांना समोर ठेवून तयार केली असेल तर त्यांचा अंतरिम अर्थसंकल्पात समावेश करता येईल.